पद्माकर वडवी नंदुरबार जिल्ह्यातला आदिवासी नेता. राज्य पातळीवरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, खास करून बंजारा आरक्षण. बंजारा समाजाने जे आदिवासी जमाती समाजाची मागणी केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्यासाठी जे न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचं जाहीर केलेलं आहे, याचा मी तीव्र निषेध करतो. कारण हे सरकारच्या अखत्यारीतली बाब नाही. समित्या सरकार जरूर नेमू शकतं, परंतु आदिवासींच्या यादीमध्ये ते पण आदिवासी ब अशा प्रकारचं घटक किंवा वर्गीकरण करायचं राज्य सरकारला अधिकार नाहीये. कारण जर सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे निकालाप्रमाणे जर उद्या वर्गीकरण करायचं ठरलं, आदिवासींची यादीचं अबकडं करायचं ठरलं, तरी ते आदिवासींच्या पंचायत जमातीमध्येच होणार आहे, अंतर्गत होणार आहे. बाहेरची जाती जमात येऊ शकत नाही. आणि ऑलरेडी एनटी अबकड जे आहे त्यांचं वर्गीकरण झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे बंजारा समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही आणि त्यांचं जे काही दावा होता आदिवासी म्हणून, तो ऑलरेडी सरकारने फेटाळलेला आहे, कोर्टाच्या लेवलला पण टिकलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जे उईके जे आहेत आदिवासी खात्याचे मंत्री समाजाचे आहेत, परंतु तो बोगस आदिवासी असं मला जाहीर करावं वाटतं. आणि विशेषतः तो मुख्यमंत्री फडणवीसचा बगलबच्चा आहे. फडणवीस मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी जी काही घोषणा आहे ती मुळात कायदेशीर नाही, घटनात्मक नाहीये. याला आम्ही आदिवासी समाज म्हणून, संघटना म्हणून तीव्र विरोध करतो. आदिवासी आमदार खासदार नाही, आदिवासी सल्लागार परिषद असेल, न्यायालय नसेल किंवा राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर असेल, खासदारांनी आमदारांनी आवाज उठवावा असं आवाहन करतो. आणि बंजारा समाजाचं जे काही षडयंत्र आहे आणि सरकारचं त्याला जे प्रोत्साहन आहे षडयंत्राला, हे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आणि बंजारा समाज हा एनटी अ मध्ये आहे आणि त्याला आरक्षण ऑलरेडी आहे. त्याने हा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र सरकार, खास करून भाजप शिवसेना सरकार जे प्रयत्न करतायत ते आरक्षणाची लढाई लावून समाजामध्ये भांडणा करून राजकारण साधताय, पण हे यशस्वी होणार नाही. आणि आदिवासी कधीच शांत बसणार नाही. आम्ही काय, आमची पिढी सुद्धा आदिवासीला, भविष्यातली जी पिढी आहे अशा प्रकारे बोगस आदिवासी आणि नवीन आरक्षणाची अतिक्रमण हे थांबवणार आहे. बंजारा आदिवासी होऊ शकत नाही आणि सरकारला ते अधिकार पण नाही. आणि मला असं वाटतं की आम्ही सर्व पातळीवर लढू, विशेषतः कायदेशीर पातळीवर सुद्धा. आमची धनगरांची लढाई आम्ही आदिवासी हक्क संरक्षण समिती म्हणून लढलो. मी अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की बंजारांच्या लढाईमध्ये सुद्धा कायदेशीर लढाई आम्ही लढू आणि रस्त्यावर पण लढाई लढू, हे खास सांगू इच्छितो.